ओम नमः शिवाय, हर हर महादेव। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तोडगा सांगत आहे की बाबा, ज्यावेळेस आपल्याला एखादा व्यवसाय टाकून किंवा दुकान टाकूनही आपल्याला यश मिळत नसेल, आपण खूप त्रासून जातो, तर खूप अडचणी येतात, तर काय करावं? व्यवसाय टाकून व्यवसाय चालत नाही, तर ह्यासाठी हा उपाय करावा। काय मी सांगत आहे की बाबा, लक्ष्मी प्राप्तीसाठी एक लाल कपडा घ्या, काळी हळद घ्या थोडी, त्यानंतर थोडा सिंदूर घ्या, हे तिन्ही एकत्र करून लाल कपड्यामध्ये बांधून घ्या। बांधल्यानंतर काय करायचं, अगरबत्तीचा धूप ओवाळायचा आणि अगरबत्तीचा धूप ओवाळल्यानंतर त्याला ठेवायचं तिजोरीमध्ये, ज्या ठिकाणी आपला गल्ला आहे, ज्या ठिकाणी आपली व्यवसायाची तिजोरी आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आणि त्याला दररोज नमस्कार करत राहायचं आणि त्याची पूजा करत राहणे। आणि दुसरी गोष्ट अशी आणखी, जो व्यवसायाचा मुख्य मेन दरवाजा आहे किंवा आपल्या घराचा मेन मुख्य दरवाजा आहे, त्या दरवाजावर मोहरीच्या तेलाचा दिवा रोज सायंकाळी जाळायचा, म्हणजे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा। आणि दुसरी गोष्ट, दिवा लावल्यानंतर आणखी एक गोष्ट, जो महालक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये फोटो असेल किंवा मूर्ती असेल, घरामध्ये असो किंवा दुकानात असो, दुकानासाठी पण हा पर्याय चालतो आणि घरामध्ये पण हा पर्याय चालतो। तर लक्ष्मी मातेची फोटो किंवा मूर्ती असेल, त्यालाही दररोज रात्री आणि किंवा सकाळी दोन्हीही वेळेत काय करायचं, तर केशराचा टिळक लावायचा। म्हणजे तिलक म्हणजे काय आहे, तर गंध आहे, केशराचा गंध लावायचा। ह्याने काय होणार, वर्षानुवर्ष चालत आलेली गरिबी, वर्षानुवर्ष चालत आलेलं व्यवसायामध्ये अपयश, हे दूर होण्यास मदत होते आणि व्यवसाय अतिशय सुरक्षित चालण्यास अतिशय मदत होते। काय आहे, तर गंध आहे, केशराचा गंध लावायचा।